जय महाराष्ट्र मित्रांनो, एक जबरदस्त बिझनेस आयडिया तुमच्यासाठी घेऊन आलोय. फक्त 10,000 रुपयात भारत सरकार सोबत आपण बिझनेस सुरू करू शकतोय. खासियत याची अशी आहे की तुम्ही गावाकडे शहराकडे कुठेही हा बिझनेस सुरू करू शकताय. कारण की तुम्ही बघा, सगळं काही ऑनलाईन झालंय आणि हे ऑनलाईन येण्यासाठी ज्या गोष्टीची गरज असते ते म्हणजे इंटरनेट. यस, इंटरनेट रिलेटेड हा बिझनेस आहे. PM वाणी योजनेबद्दल माहिती सांगतोय, ज्यामध्ये आपण ॲज अ रजिस्ट्रेशन करू शकतोय. रजिस्ट्रेशनसाठी कुठलेही चार्जेस नाही आहे आणि 10,000 रुपयामध्ये एक वायफाय सारखं डिव्हाइस येतं जे की आपल्या ठिकाणी लावू शकतोय. मग कोणी पण हे घेऊ शकताय. मग तुम्ही रेसिडेन्शियल आहात, तुम्ही घेऊ शकताय, किंवा तुमची चहाची टपरी आहे, रेस्टॉरंट आहे, सायबर कॅफे आहे, हॉटेल आहे, काहीही, किंवा किराणा दुकान आहे, काहीही तुम्ही करत असाल तरी तुम्ही ही फ्रँचायझी किंवा इथे रजिस्ट्रेशन घेऊ शकताय. इथे 3 प्रकारचे बिझनेस आपण करू शकतो. एक तर मास्टर फ्रँचायझी असते, दुसरं PDO असतं, जे की आपण फक्त एक वायफाय सारखं डिव्हाइस बसून घेतो आणि ते आपण काय करतो, आपल्या एरियामध्ये जे आहे ज्यांना वायफाय इंटरनेट लागतंय त्यांना ते सर्व्हिसेस देतो आणि तिथून आपली इन्कम होते. कारण की तुम्ही बघा, मार्केटमध्ये अनेक ठिकाणी इंटरनेट लोक बसवत असतात. घरोघरी आता इंटरनेट आलेलं आहे, वायफाय आलेलं आहे, पण त्याला काय लागतं, वायर लागते. पण मग यासाठी काय टावर वगैरे भरपूर सारे बसवा लागतात. पण भारत सरकारचं एम असं आहे की टावर फक्त कॉलिंगसाठीच लागलं पाहिजे आणि जे पण इंटरनेट सुविधा आहे ते वायफायच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या गेल्या पाहिजे. यासाठी PM वाणी योजना आणली गेलेली आहे, जिचा फायदा आपण घेऊ शकतो. आणि अनेक लोकांना माहिती नाही, उत्तर भारत झालं, दक्षिण भारत झालं, या ठिकाणी अनेक लोकांनी ऑलरेडी याद्वारे बिझनेसेस सुरू केले आहे. तुम्ही जस्ट गुगल जरी टाईप केलं तरी समजणार आहे. पण महाराष्ट्रात अनेक जणांना माहिती नाही आहे, तर तीच माहिती तुम्हाला देतोय. म्हणजे तुम्ही घरात सुद्धा सुरू करू शकताय, की तुमचा एखादा बिझनेस आहे तिथे सुरू करू शकताय, एखादं ऑफिस आहे तिथेही बसू शकताय आणि तुमच्या एरियात जेवढे पण लोक येत आहे त्यांना तुम्ही या सर्व्हिसेस देऊ शकताय. याची खासियत अशी आहे की आपल्याला तर परवडतंच, पण आपल्याकडनं जे पण इंटरनेट घेताय, यूज करताय त्यांना पण परवडतं. कारण की आपण जेवढं यूज करणार तेवढंच हे बिल येणार आहे. समजा एखाद्याने इंटरनेटचा प्लॅन घेतला, 600 रुपयाचं त्याला मिळतं आहे 50 MBPS, पण त्याचं तेवढं वापरणं होत नाही, थोडंच वापरणं होत आहे. मग अशा वेळी जर तो जेवढं वापरतोय तेवढंच मिळालं तर खूप फायदा होणार आहे. तुम्ही स्वतः जरी इंटरनेट बसवलं असेल, तुम्हाला 500-600 रुपये बिल येत आहे. पण हे जे तुमचं वाचलेलं इंटरनेट आहे, कारण की दिवसातनं आपण पूर्ण काय तेवढं इंटरनेट वाचत नाही, पण जे वाचलेलं इंटरनेट आहे आपण ते काय करतो, ज्यांना पाहिजे त्यांना ते देतो आणि जसं ते यूज करताय म्हणजे ते आपल्यातनं भागीदार होतं. थोडक्यात एक सोपं उदाहरण देतो. जसं की तुम्ही कधी ओला कॅब केली असेल, A ठिकाणाहून B ठिकाणी जायला तुम्हाला समजा 200 रुपये लागत आहे. पण ते जर तुम्ही शेअरिंग ऑटो केली किंवा शेअरिंग केलं तर काय होतं, तुम्हाला जे 200 रुपये लागणार आहेत त्याच गाडीमध्ये अजून एक जण मी बसतो आणि त्याला ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी सोडलं जातं. म्हणजे जिथे तुमचं 200 बिल येणं होतं ते तुमचं 150 किंवा 100च येतं. त्यामुळे काय होतं, तुमच्या बिलामध्ये भागीदारी होते. म्हणजे TTMM होतं, तुझं तू माझं मी. त्याच प्रकारे हा बिझनेस आहे. त्यामुळे जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. खेड्यामध्ये, शहरामध्ये, सगळीकडे तुम्ही सुरू करू शकताय. आता ऑफिशियली भारत सरकारच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सांगतोय कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं, ज्यांनी घेतलं आहे त्यांना किती फायदा होतोय, कशा प्रकारे आपण हा सुरू करू शकतोय, कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात आणि किती इन्कम होते सांगतोय. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. भरपूर सारे व्हिडिओ आणतोय, नक्कीच फायदा घ्या. तर मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकता. PM वाणी सेंट्रल रजिस्ट्री यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय, तुम्ही ते वाचून घ्या. pmwani.gov.in म्हणजे ऑफिशियल 100% जेन्युइन वेबसाईट आहे. भारत दूरसंचार यांच्यातर्फे ही अपडेट आहे, यांच्यातर्फे ही फ्रँचायझी किंवा ही बिझनेस अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळालेली आहे. आता नेमका PM वाणी काय आहे तर इथे बघा दिलंय, आत्मनिर्भर भारत की और एक और कदम. ही ब्रॉडबँड सर्व्हिसेस आहे, ज्यामध्ये प्राईम मिनिस्टर वायफाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस तयार केले गेला आहे. ही अपॉर्च्युनिटी कोणासाठी आहे, तुम्ही स्मॉल आणि मायक्रो बिझनेसेस तुम्ही रन करताय तर तुम्ही काय करू शकता, एक सप्लाय चेन आहे. वायफाय इक्विपमेंट तुमच्या दुकानात, तुमचं ऑफिस आहे, घरी आहे, ते बसू शकताय. तिथून लोकांना इंटरनेट प्रोव्हाइड करू शकताय आणि तिथून आपली इन्कम होते. बघा, खेड्यात शहरात सगळीकडे तुम्ही हे बसू शकताय. जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. याबद्दल डिटेलमध्ये तर मी माहिती देतोच आहे. आत्ता बघा, हे 3 प्रकारच्या फ्रँचायझी प्रोव्हाइड करतात. जसं की PDO हे आपण घेणार आहोत, म्हणजे ज्याबद्दल मी आज व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे ते PDO आहे. याला काय म्हणतात ते पण सांगतोय. आता बघा, ॲक्टिव्ह संपूर्ण भारतामध्ये आत्तापर्यंत फक्त 196 आहे ॲप प्रोव्हायडर तुम्ही बनू शकताय. ओके, जर तुमची टेक्निकल वगैरे टीम आहे तर. आणि वायफाय हॉटस्पॉट जर आपण बघितले तर 1,82,000
म्हणजे हे जे 196 लोक आहे ते आतापर्यंत 1,82,000 वायफाय हॉटस्पॉट त्यांनी बसवले आणि त्याद्वारे त्यांची जबरदस्त इन्कम होते. इथे बघा ऑल ओव्हर इंडियाचं मॅप तुम्हाला बघायला मिळेल. आता नेमकं हे PM वायफाय वाणी काय आहे, कशा प्रकारे इन्कम होते, डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला समजायचं काय आहे तर हे PDO कसं बनायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. PDO म्हणजे काय, पब्लिक डाटा ऑफिस. ओके, ज्यामध्ये आपण PM वायफाय वाणीचा एक सेटअप बसवतो, एक हॉटस्पॉट बाटलीसारख्या आकाराचं एक डिव्हाइस असतं ते बसवतो आणि आपल्या एरियामध्ये इंटरनेट सर्व्हिसेस देतो. आणि हा PDO जो आहे तो आपल्या वरचा असतो. ही मास्टर फ्रँचायझी असते. या PDO कडनं आपण PDO घेत असतो. ओके, हा काय असतो, पब्लिक डाटा ऑफिसर ॲग्रिगेट असतो. याच्या अंतर्गत अनेक PDO बनू शकताय. तुम्हाला पाहिजे तर ॲप प्रोव्हायडर बनू शकताय, सेंट्रल रजिस्ट्री बनू शकताय. पण या तिघांबद्दल तुमच्या कमेंट आल्या तर मी व्हिडिओ बनवेल. पण हा अगदी फक्त 10 ते 5,000 रुपये तुम्ही सुरू करणारा बिझनेस आहे. मग बघा PDO काय असतं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. PDO कसं बनायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, जर तुमचं टी स्टॉल आहे, किराणा शॉप आहे, व्हेजिटेबल शॉप आहे, रेस्टॉरंट ओनर आहे, कोणीही PDO बनू शकताय आणि इंटरनेट सेल करून तुम्ही पैसे कमवू शकताय. ॲडव्हान्टेजेस काय आहे तर रूरल अर्बन एरियामध्ये तुम्ही करू शकताय, स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस तुमचं आहे तुम्ही करू शकताय आणि या सर्व्हिसेस देऊन तुम्ही चांगली इन्कम बनवू शकताय. आता कशा प्रकारे बनायचं तर जस्ट आपल्याला एक फॉर्म भरायचा आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यासाठी कुठलेही पैसे नाही. तर बघा, ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा एक आपल्याला अलर्ट येतो. याचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे, यांचे जे नंबर्स आहे यावरूनच आपल्याला घ्यायचं आहे. कारण की बघा, गव्हर्नमेंट योजना म्हटलं तर त्याच्या नावाने अनेक जण वेगवेगळ्या वेबसाईट बनवतात, तिथून फ्रॉड होत असतात. पण आयकॉनिक मराठी चॅनलवर आपण नेहमी ऑफिशियल वेबसाईटवरच व्हिडिओ बनवत असतो, त्यामुळे ते तुम्हाला टेन्शन नाही आहे. ओके, आता सगळ्यात आधी समजून घ्या PM वाणी योजना काय आहे, कशा प्रकारे आपण त्याचा बेनिफिट घेऊ शकतोय आणि कोण कोण हे सुरू करू शकतोय. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला याचे बेनिफिट सांगतो. तर बघा, तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम फ्रॉम सेलिंग इंटरनेट, म्हणजे तुम्ही स्वतः जरी घरी इंटरनेट बसवत असाल, जेवढं तुमचं वापरलं जात नसेल तर ते जर तुम्ही कोणाला सेल करताय तर तिथून तुमची एक्स्ट्रा इन्कम होणार आहे. ओके, इन्क्रीज फुटफॉल लीड्स टू इन्क्रीज इन एक्झिस्टिंग बिझनेस. ऑलरेडी तुमचा बिझनेस आहे, म्हणजे तुमचं सायबर कॅफे आहे, चहाचं दुकान आहे, रेस्टॉरंट आहे, पण यार तिथून इन्कम होत नाही आहे, भाड्यामध्येच माझे जास्त पैसे खर्च होत आहे किंवा एक्सपेन्स माझा वाढतोय. मग तिथे जर तुम्ही ही PM वाणीची योजनेचा जर फ्रँचायझी ती घेताय, PDO बनताय, तर इथूनही तुमची इन्कम होणार आहे आणि ऑलरेडी जो बिझनेस आहे तिथूनही इन्कम होणार आहे. म्हणजे डबल तुमचा फायदा होणार आहे. कारण की यासाठी ना कुठला गाळा लागतो ना काही लागतं. एक छोटंसं आपल्या बाटलीच्या आकाराचं एक डिव्हाइस बसवलं जातं आणि बूस्ट युअर ब्रँड अँड इमेज इन युअर एरिया. तुमच्या एरियामध्ये तुमचं नाव होऊन जाईल कारण की तुम्ही स्वतः इंटरनेट प्रोव्हायडर झाले. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोण हे बनू शकताय तर इन्स्टॉल वायफाय ॲक्सेस. ओके, म्हणजे तुमचे जे एरिया आहे तिथे तुम्ही वायफाय ॲक्सेस देणार आहात लोकांना आणि ते इंटरनेट सेल करणार आहात. याच्यासाठी कुठलंही रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड नाही आहे, फक्त एक छोटासा फॉर्म भरायचा आहे आणि सगळे हे बिझनेस अपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊ शकताय. ओके, आता कशा प्रकारे PDO बनायचं तर 4 सिंपल स्टेप आहे. सगळ्यात आधी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म कुठे आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर आपल्याला PDOA जी की मास्टर फ्रँचायझी आहे त्यांचे नंबर आपल्याला दिसून जाईल. म्हणजे महाराष्ट्रात कोण कोण आहे, बंगालमध्ये कोण कोण आहे, कर्नाटकमध्ये कोण कोण आहे, त्यांची लिस्ट येते ना आपल्याला पाहिजे त्यांच्याकडनं आपण ही PDO बनवू शकतोय. त्याच्यानंतर PDO आपल्याला सगळा सेटअप करून देतो. म्हणजे जे पण आपलं दुकान आहे, घर आहे, तिथे हा सगळा सेटअप करून देतो. एक वायफाय डिव्हाइस लावून देतो आणि त्या डिव्हाइस थ्रू आपण लोकांना इंटरनेट सेल करू शकतोय आणि तिथून आपली इन्कम जनरेट होते. ओके, आता कुठला फॉर्म आहे तर हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, पिन कोड म्हणजे कुठल्या एरियात तुम्हाला हे बसवायचं आहे ते, मग तुम्हाला घरी बसवत असेल तर घरचा ॲड्रेस, ऑफिसमध्ये बसवायचं आहे, चहाच्या टपरीवर बसवायचं आहे, मग ते जिथे आहे तिथला पिन कोड, ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर ॲड्रेस, त्याच्यानंतर बघा लोकेशन ऑफ डेव्हलपमेंट, सिलेक्ट अ PDO कॅटेगरी. मग तुम्ही मॉल, रेस्टॉरंट, स्कूल, हॉस्पिटल आणि ऑदर्स टाकलं तर तुम्ही ते होम टाकू शकता आहे. ओके, ब्रॉडबँड अवेलेबल आहे का असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके, एक्झॅक्टली डेली फुटफॉल. आता हे काय विचारलं आहे थोडक्यात बघा, तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तर बघा तुमचं आईस्क्रीम पार्लर आहे, फ्रूट पार्लर आहे, मग इथे किती लोक येतात, किती लोकांना तुम्ही हे इंटरनेट वायफाय विकू शकताय. जेवढ्या लोकांना तुम्ही विकणार तेवढी तुमची इन्कम होणार. जसं की बघा या यांनी बसून घेतलेलं आहे PM वायफाय वाणी. बघा याचं बाटलीच्या आकाराचे वायफाय डिव्हाइस आहे. व इथून रिक्षावाल्यांची लाईन आहे किंवा एखादं सायबर कॅफे आहे, काही आहे, त्यांना पण तुम्ही इंटरनेट देता आहे तर तिथून तुमची इन्कम होणार आहे. जस्ट तुम्ही गुगलवर सर्च करा, सगळी माहिती अवेलेबल आहे. तर बघा अशा प्रकारचं डिव्हाइस आपण बनवू शकतो आणि त्याद्वारे जबरदस्त इन्कम जनरेट करू शकतोय. आता फॉर्म कसा भरायचा तुम्हाला समजलंय. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला PDOची लिस्ट येईल.
त्यानंतर तुम्हाला त्यांना सिलेक्ट करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि त्याद्वारे तुम्हाला ते येतील तुमच्या ठिकाणी, ते बसून देतील. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतोय, या योजनेच्या माध्यमातून एक साईड इन्कम जनरेट करू शकतोय. म्हणजे महिन्याला आपण आपला जो इंटरनेटचा खर्च येतो तर वाचवणारच आहोत, त्याद्वारे एक्स्ट्रा इन्कम करणार आहोत. म्हणजे महिन्याला जरी तुम्ही 5 ते 10,000 कमवले तरी बेस्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे. सगळं डिपेंड करतं की यांनी सांगितलंय की किती फुटफॉल आहे, म्हणजे तुम्ही ज्या एरियामध्ये बसवताय तिथे किती लोक इच्छुक आहे ज्यांना इंटरनेट बसवायचं आहे किंवा तुमचं जे वायफाय आहे त्याचा फायदा घेऊ शकताय. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे, यावर क्लिक करायचं आहे, कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर लिस्ट येईल, त्याद्वारे तुम्ही ते घेऊ शकताय. ओके, तर जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. इथे पण मी माहिती दिली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. 10,000 रुपयात तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट करून सुरू करू शकताय, तुमचा बिझनेस वाढवू शकताय. जस्ट तुम्हाला तुमचा डेटा सेल करायचा आहे, जे की लोकांना पाहिजे ते तुम्ही देऊ शकताय आणि 10 ते 12% इथे तुम्हाला मार्जिन मिळते. त्यामुळे जर तुम्हालाही अशा प्रकारचा बिझनेस सुरू करायचा आहे तर या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिली आहे. सगळी माहिती वाचून घ्या, अप्लाय करू शकताय आणि महिन्याला तुम्ही इथे 5 ते 10,000 रुपये इझिली कमवू शकताय. जय हिंद, जय महाराष्ट्र.